नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी आता आवरून घेतलंय. आपल्याला जायचंय मित्रांनो आज गावाकडे. त्यामुळे मी लगेच आंघोळ करून फ्रेश झालेले. आता गणूदादा गेलेले आहेत. आता त्यांचं आवरूस तर मी बसलेलो आहेत आणि आपल्याला काही व्हिडिओ एडिट करायचे. मग आता सकाळी सकाळी करून घेऊ म्हणलं. आणि आता वाजले मित्रांनो 6. आपण आता इथून निघणार आहे थोड्या वेळात. आपण 5 वाजल्यापासून उठलेलो आहेत आणि आवरून आता 6 वाजले. आता आपण थोड्या वेळात इथून निघूया. आता आपण रूम मध्ये आहे. आणि आपली गाडी मित्रांनो बाहेर आहे. एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. खाली गाडी लावलेली होती आपण. तिकडे खाली गाडी लावलेली मित्रांनो आम्ही. तर मित्रांनो आता आमचं आवरून झालेलं आहे. आता थोड्या वेळात निघूया जाण्यासाठी. जायचंय आम्हाला आता लगेच. जाऊया मित्रांनो आपण. आता आवरून फ्रेश झालेलो आहे मी एकदम मस्त. आता फक्त आम्हाला गंध नाही आहे कारण मी गंध आणलेला नाही. आता गंध लावायला आता काय गंधच नाही राहिला. आता काय करा कळणार नाही. आता बिना गंधाचं आपल्याला जमत पण नाही तसं. आता जाऊ द्या, पुढं जरी भेटलं पुढं मग लवकर. मित्रांनो आम्ही आता रूम चेकआउट करून निघालोय गाडीकडे जाण्यासाठी. आता लगेच गाडी जवळ जाऊन लगेच निघूया मित्रांनो वर्ध्याला जाण्यासाठी. तर सगळ्यात पहिलं आपल्याला वर्ध्याला जायचंय आणि वर्ध्याहून मग आपण समृद्धीला लागणार, मग डायरेक्ट जालन्याला उतरणार आहे. तर आता निघूया मित्रांनो आपण. मित्रांनो आम्ही आता डिझेल भरायला थांबलेलो आहे. आम्ही आता चंद्रपूरहून निघालोय वर्ध्याला जाण्यासाठी. तर आता डिझेल भरायला थांबलोय आम्ही. 50 किलोमीटर राहिले आता वर्धा इथून. आता एकदा डिझेल भरून घेऊ. मित्रांनो आम्ही आता जेवण करायला थांबलेलो आहे जालन्याजवळ. तर आता आम्ही समृद्धी उतरलोय आणि लगेच जेवायला थांबलोय कारण आम्ही सकाळून जेवण नव्हतं केलं. तर आता लगेच जेवण करून जाऊया मित्रांनो डायरेक्ट घरी. मित्रांनो मी आलेलो आहे आता घरी. तर आता लगेच शेणपाणी टाइम झालेला आहे आणि मी लगेच जाणार आहे शेणपाणी करायला. तर आता पोहोचलोय मी आता आणि लगेच आल्या लगेच शेणपाणी करायची मला, कारण मम्मी आणि वेदे गेलेला आहे मामाच्या इकडं. तर आता ते वस्तूवर मला शेणपाणी करून घ्यायची. आता मी लगेच जाणार मित्रांनो खाली शेणपाणी करायला. मित्रांनो मी आलेलो आहे आता शेणपाणी करून वरती आणि तिथे मी आता चहा टाकायला लावली होती. आता लगेच चहा पिऊन घेऊ. तर मला भूक पण लागली होती ना, मी आता बिस्किट आणलेले दुकानातून जाऊन आणि लगेच आता चहा बिस्किट खाऊन घेऊ. मित्रांनो इथं जरशी एक अलग प्रकारे अभ्यास चालू आहे, म्हणजे पन्नी लावून चालू आहे आज. कारण बाहेरचा नॉईस जो आहे तो डोक्यात गेला नाही पाहिजे. डायरेक्ट अभ्यासात डोक्यात मध्ये गेला पाहिजे म्हणून पन्नीन दाबून ठेवलेलं आहे. बाहेर निघायला लागलं तर पन्नीचा वापर बा कुठं करायला लागले ते. ती कशात पन्नी ते वापर बा कुठं करते. जब आदमी गरीब हो ना तब हमें कुछ नहीं समझता, इसलिए आदमी गरीब रहना चाहिए. जब आदमी गरीब हो ना तभी अभ्यास करता है. झाले तसे तीन तीन का तिथे, हा 3 महिने तसा आम्ही अभ्यास नव्हता केला, पण आज आम्ही करून पाहतोय.
ते तर आहे वर्षापासून आम्ही काही अभ्यास केलेला नाहीये. का भाऊ केला कधी? भाऊला अभ्यास करायला जमत नाही कारण भाऊला लय त्रास होतो. मित्रांनो मी तुम्हाला दाखवीन मी काय आणलेलं आहे. हे आणलेलं आहे मी हॉटेलमधून. हॉटेलमध्ये काही चोरून नाही आणलं. हॉटेलमध्ये भेटलो ते तर लगेच बॅग मध्ये टाकून आणलं काम येईल म्हणून आपल्याला. तर आजचे ऑडियन्स पहिले आमचे ऑडियन्स सिद्धू भैया बागडे, दुसरे पवन नलवडे, त्यासोबत पवन बागडे, असे 3 जणांची मीटिंग चालू आहे आणि इकडे हिराचं जेवण चालू आहे.